नमस्कार. सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संग्रह न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. धाकटी काशी म्हणून ओळख असलेलं धाराशिव जिल्ह्यातील तेर ही नगरी या ठिकाणी पेठ भागामध्ये खंडोबाच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि हे बांधकाम अर्धवट स्थितीमध्ये असलेलं आपण पाहतोय. सभा मंडप आणि संरक्षण भिंतीचं काम हे आमदार निधी आणि जिल्हा परिषद सदस्याच्या निधीमधून पूर्ण झालेलं आहे. पण प्रमुख गाभारा आणि शिखर हे महत्वाचं काम अर्धवट स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तर हे काम सुद्धा मंदिर समितीनं जे गावगाव कार्यक्रम करतात आणि यात्रेतला काय थोडा बहुत उरलेला निधी या निधीमधून आतापर्यंत पूर्ण केलेलं आहे. आणि हे काम पूर्णत्वाकडे जाण्यासाठी गाववाल्याकडून आणि परिसरातील खंडोबा भक्ताकडून निधीची अपेक्षा मंदिर समितीनं व्यक्त केलेली आहे. आमच्या प्रतिनिधीनं समितीशी संपर्क साधला. पाहूया त्यांची प्रतिक्रिया. माझं नाव नानासाहेब नारायण गायके, गाव तेर, पेठ मध्ये मंदिर बांधकाम चालू आहे. मंदिराचं बांधकाम पाठीमागं अर्ध दिसतंय. पुढं सभा मंडप झालेला आहे. सभा मंडपाचं काम कसं झालं? सभा मंडपाचं काम राणा पाटलांनी दिलेलं आहे. आणि काल जे ही जे सर्वसेम बीत आहे ते अर्चना पाटलांनी दिलेली आहे. राणादादांनी आमदारनी आमदारनी मंडप हो, आणि भिंतीचं काम जिल्हा परिषद जिल्हा दिलं. तर मग आता मागचं जे काम चालू आहे मेन गाभारा आणि शिखर, तर त्याचा खर्चाची तरतूद कशी केली, म्हणजे कशा ह्याच्यातून करला? ते आता जे चालू आहे काम ते आम्ही दरवर्षी सटीला कार्यक्रम असतो, इथं जत्रा असते. त्या जत्रेतले पैसे पुन्हा वारवाल्याचे सगळे मंडळ आम्ही भांडरवाटी घेतोय. गावगाव कुठले आले तरी तिथलं ती पैसे आम्ही वाटून घेत नाहो. ती पैसे आम्ही मंदिरालाच लावतो. ती पैसे सगळे गोळा करून आम्ही हे आता सध्या काम चालू आहे. गावातून वर्गणी गोळा केली का नाही? नाही 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 शिखराच्या बांधकामाची 1 रुपया गोळा केलेला नाही. मग आता काम तर अर्धवट अर्धवट थांबलेलं आहे. आणि काय अपेक्षा गावातून वर्गणी द्यावी? तीच आमची अपेक्षा आहे, किंवा गावातून काही लोकांनी आम्हाला सहकार्य केलं तर बरंच होईल. त्याचा आतापर्यंत खर्च किती झाला? त्याचा 2.5-3 लाख रुपये खर्च झाला त्या गाभ्याचा नुसता. खाली 10 फुटापासून कॉलम घेतलेत आम्ही. त्याचा 2.5-3 लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि खर्च ही फक्त तुमच्या या कार्यक्रमाचाच खर्च केलेला, आम्ही कोणाचा रुपया घेतलेला नाही. पण आता मेन काम तर शिखराचं आहे. शिखर आहे वरी, तर शिखराचं काय कोणाला कॉन्टॅक्ट दिले का काय, म्हणजे शिखराचा खर्च किती आहे दाखवले आम्ही, तर त्यांनी 5 लाख रुपये सांगितले. त्यांना आणून दाखवले आम्ही, त्यांनी सांगितले 5 लाख रुपये खर्च येईल. 5 बी 5.5 बी. तुमचं नाव सांगा आणि गावकऱ्यांना काय आव्हान करा. माझं नाव शिवाजी अभिमान पडुळकर. तेरवाच्यांचं श्री खंडोबा मंदिर ही सर्वांचं ग्रामदेवत आहे. जर त्या वर्षी येणाऱ्या सटीचा हे मोठा उत्सव होतो. तर आतापर्यंत जे कार्यक्रम केलेला आहे आम्ही समितीने जे आम्ही कार्यक्रम केला जातो, जे बाहेर भांडरवाटी घेतली जाते त्याच्यातून 2 रुपये वाचून आम्ही आतापर्यंत इथं खर्च केलेला आहे. पण आतापर्यंत असं मला आपल्या तेर गावाला असं आव्हान करायचंय की आपल्या गाभाऱ्याचं काम राहिलेलं आहे, तर सगळ्यांनी मिळून थोडी देणगी करून आपलं ते काम पूर्ण करायचंय. आणि असं म्हणायचं की आतापर्यंत राणादादानं ताईनं आम्हाला थोडा निधी दिलेला आहे, पण थोडं काम राहिलेलं आहे. तर आम्ही त्यांना बी असं आव्हान करतो, समाजातर्फे ना आमच्या पूर्ण गावातर्फे असं आव्हान करतो की राहिलेलं कामांना तिने आम्हाला आणखीन आर्थिक सहाय्य करावं. आणि तेर मधल्या सर्व लोकांना असं आव्हान करतो की सर्वांनी, की आपलं तेर खंडोबा मंदिर आहे, सर्वांचं कुलदैवत आहे असून, सर्वांचं ग्रामदेवत असून, सर्वांना मी असं आवाहन करते, सर्वांनी फुल नाही फुलाची पाकळी देऊन सगळ्यांनी सहकार्य करून आपलं जे राहिलेलं काम आहे येणाऱ्या सटीपर्यंत आपलं जी शिखर आहे ते असं झगमग दिसायला पाहिजे लोकांना. ह्या पद्धतीनं आपण येऊन, नाहीतर गावात आम्ही फिरून ज्याला जेवढं सहकार्य करणार होतं, मनातून जेवढं देणं होईल तेवढं देऊन सहकार्य करावं. आम्ही समितीचे लोक असणार आहेत, अध्यक्ष आहेत नाना गायके, इकडं खुंडू सिरगेरे आहेत, ह्या सर्वांचं आम्हाला सहकार्य आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक गावात जाऊन कार्यक्रम घेऊन भांडरवाटी करून जेवढं जमल तेवढ्या पद्धतीने आम्ही केलंय. पण आता सध्या सटीला आपल्याला शिखर करायचंच आहे. मग सर्व गावातल्या सर्वांना, प्रत्येक जणाला असं आवाहन करतो की प्रत्येक जणांना फुल नाही फुलाची पाकळी देऊन सहकार्य करून आपण आपला गाभारा, आपलं शिखर जे असेल लोकांनी दिलं, जसं किंवा वाडी खेड्यांतले लोक आहे, सगळ्यांचं कुलदैवत असल्याने सर्वांनी जी द्यायची इच्छा आहे
त्यांना की आव्हान करतो की तिने येऊन इथं ट्रस्ट समिती आमच्या समितीमध्ये देऊन आपली पट्टी पावती घेऊन जावी, असं आम्ही समितीतर्फे आवाहन करतो. आणि आपलं शिखराचं काम हे मोठं काम आहे. खंडोबाचं आपलं जेजुरीचं खंडोबाचं देवस्थान असल्यामुळे सर्व लोकांचं अर्धस्थान आहे इथं. सर्व लोक येणाऱ्या सिटीसाठी इथं पूर्ण गाव गोळा होत असून सुद्धा आपलं गाव खंडोबाच्या मंदिराचं काम तरी बी अपूर्ण राहतंय, असं दुःख वाटत असून सुद्धा की आणखीन डबल तुम्हाला आव्हान करतो गाववाल्यांना की बाबा सगळ्यांनी मिळून थोडं ना थोडं सहकार्य करावं, हे समितीतर्फे आव्हान आहे. नमस्कार.